आम्ही सारे खवय्ये. आता आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आपली आहे घनुले. ओके, साहित्य सांगता मला काय? हो, त्याच्यासाठी आपण घेऊया कांदा खोबऱ्याची पेस्ट, कडक भिजलेली कणिक, त्याच्यात फक्त आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरता. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, परत धने जिरेची पूड, मोहरी, हळद, तिखट, कोथिंबीर नंतर टाकण्यासाठी, छान गरम मसाला आणि मीठ. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा? सगळ्यात पहिले आपण थोडीशी मोहरी घेऊया. मोहरी तडकल्यावर आपण, आता तुम्हाला प्रश्न पडला की हे कसं काय झालं, तर आम्ही ते ऑलरेडी तापत ठेवलं होतं तेल. आता अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकली. ती जराशी व्हायला आली की आपण कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकूया. आता साधारण आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तितक्या प्रमाणात ह्या गोष्टी आपण घेऊ शकतो. बरोबर. हळद, थोडी हळद टाकूया. त्याच्यानंतर धने जिरेची पूड टाकूया. चवीपुरता तिखट. विदर्भातलं तुम्ही ऐकलं असेल तर तिखट आणि मसालेदार. हो, त्याला काही पर्यायच नाही तिथे. म्हणजे तुम्ही सावजी नाव ऐकलं असेल, कोळून प्यायले आम्ही. तर हे साधारणपणे तसंच तिखट, पण तितकं नाही, म्हणजे दुसऱ्या दिवशी आठवायची गरज नाही. हानिकारक नाहीये. नाही, हानिकारक नाहीये. थोडासा आपण गरम मसाला टाकूया. चवीपुरता मीठ. आपण त्याच्यात पाणी टाकूया आणि परत याचा गॅस मोठा करूया आणि थोडीशी याला एक चांगली उकळी येऊ देऊया. आणि तोपर्यंत आपल्याला घनुले वाळायचे आहेत. ओके, हे घनुले का? हो. आता ह्या कणकेचे आपल्याला बनवायचे आहेत घनुले. ह्याच्यासाठी घ्यायचा एक छोटासा गोळा आणि त्याच्यावरच वळूया आपण. ओके. त्याला आपल्याला आता सुदर्शन चक्र बनवायचं आहे त्याचं. बरं. त्यामुळे त्याची आपण पहिले एक बारीक अशी लांब अशी वळकटी बनवूया. आता ह्याचं हे असं आपण वळायचं एक चक्र. हे मग आपण हे आता चक्र आपण बनवलं, ह्याला थोडंसं बांधून ठेवायचं आणि हे चक्र आता आपण या रश्श्यामध्ये सोडूया. आणि हे म्हणजे आता हे साधारण किती वेळ लागेल आपल्याला याला? ह्याला पण एक 15 मिनिटं, कारण की परत कणिक कच्ची आहे आणि ती थोडीशी तोंडात कच्ची कणिक लागायला नको. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं याला शिजू देऊया. करेक्ट, कळलं. आता इकडे चक्र टाकायचे आहेत, पण तुम्ही इकडे तिकडे चक्कर न मारता पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. घनुले बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा खोबऱ्याची पेस्ट, मीठ घालून भिजवलेली गव्हाच्या पिठाची कणिक, आलं लसूण पेस्ट, मोहरी, धणे जिरे पूड, हळद, तिखट, कोथिंबीर, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, आलं लसूण पेस्ट, कांदा खोबऱ्याची पेस्ट, हळद, धणे जिरे पूड, तिखट, गरम मसाला, मीठ आणि पाणी घालून एक उकळी काढावी. गव्हाच्या कणकेचे चकल्यांच्या आकाराचे घनुले करून रश्श्यात सोडावेत आणि रस्सा 15 ते 20 मिनिटांसाठी शिजू द्यावा.